काय रे ती तिसरी पोरगी म्हणत होता ती हीच का? नाव काय ग बाई तुझं? मुक्ता. मुक्ता. पोरगी तशी बरी आहे ना? दिसते काय करता जरा काहीतरी बोला ना. चांगल्या पोरींना पण चांगलं म्हणता येत नाही. खा ना खा आई ए ओ नाना घ्या ना का. गाईज 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 मी या ओकेजन साठी एक रॅप तयार केलंय म्हणू. म्हण ना. आवडलं नाही तरी चांगलं म्हणा रे. लहान पोरांना नेहमी प्रोत्साहन द्यावं. ए व्हॉट द नाही चांगलंय बोल तू बोल. थँक्स बाबा युअर सच अ डार्लिंग यार. डार्लिंग डार्लिंग जरा जास्तच होतं ना. काकी ती सगळ्यांना असं डार्लिंगच बोलते. सगळ्यांना याला पण पाहिलं. तड़का हमारा डियर पाप्या राणे. तड़का हमारा डियर पाप्या राणे. साहिल और गौरव हमसे खा रहे दाणे. साहिल और गौरव हमसे खा रहे दाणे. आनंदी है स्वीट मसाला है परी. आनंदी है स्वीट मसाला है परी. मुक्ता आहे मिर्ची पण आहे तशी बरी. मुक्ता आहे मिर्ची पण आहे तशी बरी. इसको बुलाओ भाई उसको बुलाओ. इसको बुलाओ भाई उसको बुलाओ. शुरू हो रहा है ख्याली पुलाव. वाह 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 वाह. बाबू कसा आहे माझा बच्चा? खूप 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 हॅपी. हो पण मी तुला रोज मिस करते यार. हे मात्र साफ खोट आहे बरं का. हा? तू मला मिस करत असतीस तर या मित्रांसोबत एवढं मोठं काम करूच शकली नसतीस तू. बट आय एम हॅपी. तू मला खूप मिस करत नाहीस. या हॉटेलमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं ना तेव्हा मला जाणवलं की या हॉटेलचं सगळं इंटेरियर तू केलंयस हो ना. व्हॉट? तुला कसं कळलं? मी मुद्दामून कळलं नव्हतं यार की तू येशील आणि बघशील. अगं कारण तुझा फील आहे इथे. ए बाय द वे मी तू म्हणालास ते सगळं केलंय. हो पण मग तू एकटा का आलास? सगळ्यांना घेऊन यायचंस ना यार. ही तर सुरुवात आहे अजून बेटा. अजून खूप प्रवास बाकी आहे. त्यांची एक्साइटमेंट वाढू देत ना अजून. अगं त्यांना अशा दिवशी इथं घेऊन यायला पाहिजे ज्या दिवशी त्यांची इच्छा असूनही त्यांना बसायला हॉटेलमध्ये जागा मिळणार नाही. अगं म्हणून तर तुझ्या आईला पण इकडे घेऊन नाही आलो मी. आणि ज्या स्पीडने तुम्ही पुढे जाताय ना मला खात्री आहे तो दिवस लवकरच येणार आहे. थँक्यू काका. ए बाबू मी तुझी ओळख करून देते. हे थापा अंकल सिन्स 1965. हॅलो. हे बाळू शेठ. नमस्कार. हे गौरवचे बाबा. नमस्कार. हे पाप्याचे आई वडील. हा भापाव. या आनंदीच्या सुमनताई. आणि ही छोटी मैथिली. आणि ही आनंद सॉरी तू बाकीच्यांना ओळखतोस. हो यांना कसं विसरेन मी. काका पाया पडते. अरे यशस्वी वा. अगं काय यशस्वी उद्योजक. अरे तुम्हाला फोन करणार होतास ना. मी घरी आणि कंपनीमध्ये सगळ्यांना तुझ्या प्रोडक्ट बद्दल सांगून ठेवलंय. तुझे 40 मॅग्नेट्स तरी फिक्स आहेत बरं का. हो काका ती मॅग्नेटची कंपनी बुडली पाण्यात. म्हणजे मॅग्नेटिक वॉटर मध्ये. नाही इट्स ओके काका. काय अरे मला वाटलं या जागेचं भांडवल त्याच्यातूनच उभं केलंय. नाही त्यातून नाही पण भांडवल याने एकट्यानेच उभं केलं. कसं काय? माइंड योगा. येडपट आहे काही. हा परीचे बाबा आलेत आणि बाहेर काहीतरी सगळे जोक करतायत आणि हसत बसलेत. परीचे बाबा बी आलेत होय. मग
साहिल सोडलं तर सगळ्यांचे माय बाबा आलेत. आनंदी आहे ना, तिच्या तर आश्रमाच्या ताई पण आलेत. तूच नाहीस फक्त. मुक्ते, अगं इकडची 4 माणसं नाहीत म्हणून काय झालं? तिथं तुझ्या बरोबर तुझी 5 माणसं आहेत की. साहिल आहे, गौरव आहे, पप्या आहे, परी आहे, आनंदी आहे. चल चल आता फोन ठेव आणि बाहेर जाऊन बस बघू सगळ्यांबरोबर. आता काय म्हणतील सगळे, कसली आई आहे, स्वतः तर आली नाही इकडं आणि आता गावाकडून फोन करून गप्पा ठोकत बसली. जा बघू तू बाहेर जा. नाही ग माय, कोण काय बोलत नाही. आणि झालं की आता उद्घाटन, आता बाहेर जाऊन काय करायचं. बसते जरा शांत आतच. तसं पण आता उद्यापासून हॉटेल सुरू झाल्यावर कुठं वेळ भेटणार आहे. सारखं काम करायचंच आहे की, मग निवांत बोलायला पण टाइम नाही भेटणार. ते बी आहेच म्हणा. माय आमचं हॉटेल सुरू होतंय ग. आमचं खयाली पुलाव सुरू होतंय, आमचं हॉटेल. हो ग माझी बाई हो, मला तर समजा पटेनासच झालंय बघ. मुक्ते मला सांग, तुमच्या हॉटेलला जेवण कोण बनवणार आहे? बाळूशेठ. बाळूशेठ हा आपला गल्ल्यावर उभारायचा पहिला मान तुमचा आणि दुसरा आपला गल्ल्यावर आपण असणार आहे बाई. हा तर तुमच्याकडनं थोडेसे आशीर्वाद आणि ट्रेनिंग पाहिजे होती. ट्रेनिंग पाहिजे? येस. ठीक आहे, देतो ट्रेनिंग. नियम क्रमांक 1. हे बघ, गल्ल्यावर बसलं ना की आपला हिशोब चोख पाहिजे. हा त्यासाठी गौरव आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. पुढे नियम क्रमांक 2. हा आलेलं बिल आणि पैसे हे नीट व्यवस्थित ठेवायचं. नीट व्यवस्थित ठेवायला आनंदी आहे ना, टेन्शन नाही. पुढे पुढे ठीक आहे. आता नियम क्रमांक 3. गिरायकाला धरून ठेवायचं. एकाऐवजी 4 वस्तू आपल्याला विकता आला पाहिजेत. या गल्ल्यावर बसू. बप्पा आहे ना, तो धरून ठेवेल सगळ्यांना. ते नको म्हणजे. अरे मग तुला ट्रेनिंग कसलं पाहिजे सांगतो. ते तुम्ही नाही का ऑर्डर घेताना किंवा ऑर्डर सोडताना जे असा आवाज लावून असं बोलताना, हा ते असे कॉईन असे बिरवत खंगाळत तो आवाज काढता, त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे. ते करून दाखवा ना. म्हणजे ए पोऱ्या टेबल साफ करून घेते तसं पाहिजे. ठीक आहे, दाखवतो. करून टाइम प्लीज. तुम्ही इकडे काय इकडे हे आता तुमचं हे काय असं उभं राहायचं. रेडी. असं रेडी. पोऱ्या 4 नंबरचा टेबल साफ करून घे. नाही असं नाही. हे खूप स्पष्ट झालं. काय आपण जी ऑर्डर देऊ ना ती ह्या गिरायकाला कळता का म्हणे, आपल्या आतल्या माणसाला कळली पाहिजे. परत एकदा. टेबल साफ करू दे. नाही हे पण जरा खूप नाही असं स्पष्ट होतं. काय ह्या आवाजाला ना अशी परंपरा आहे. हो कारण ह्या आवाजामुळे कसं असं हॉटेलचं वातावरण तयार होतं. खावंच वाटतं. मग आता एकदा परत असं. आता हे पार्सल आणायला सांगतात ते करून. पार्सल कुठलं पार्सल? एक समोसा, एक मिसळ. एक समोसा आणि एक मिसळ. एक समोसा पार्सल. आता हे चहा मागून. टेबलवर चहा पाहिजे. एक समोसा. फुल रिस्पेक्ट बाय. फुल रिस्पेक्ट. वा छान. उद्घाटनावरून मला आठवलं, होमी पलसारा माझ्या बाबा. सिन्स 1965 माझी पहिली भेट झाली भावाशी.
वय वर्ष 12, खायची अक्कल नाही, कमवायची अक्कल नाही, घरातून निघालो हिरो बनण्यासाठी. आणि भावाच्या हॉटेलच्या दाराच्या बाहेर चक्कर येऊन पडलात. इराणी हॉटेलचा उद्घाटनाचा दिवस. भावाने तुम्हाला आत उचलून आणलं आणि खायला दिलं. भावाचा पहिला कस्टमर आणि वर्कर तुम्हीच. बाई सगळं माहितीये सगळ्यांना. आता हार घाला, विषय एंड करा. माईक ऑफ आहे. ए या 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 हार घातलाय या. बाबा, थँक्यू. म्हणजे मगाशी तुम्ही अभिनंदन केलं माझं, शुभेच्छा दिल्यात, मी काहीच बोललो नाही. बरं वाटलं. उद्घाटन समारंभ छान झाला. मगाशी ती मुलगी म्हणाली की या हॉटेलसाठी तू 15 लाख रुपये जमा केलेस. खूप बरं वाटलं. आणि गौरव, तू हे हॉटेल उघडतोयस, खूप मोठी झेप आहे. मला माहिती आहे तुला आवडणार नाही, पण तरी जर तुला काही मदत. बाबा प्लीज, तुम्हाला माहिती आहे मी तुमची मदत घेणार नाही, पण खरंच तुम्ही आलात मला बरं वाटलं. चला, निघायची वेळ झाली पाहिजे. तुम्हा सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. आणि येताना मुद्दामूनच बुके वगैरे आणला नव्हता फॉर्मॅलिटी म्हणून. हॉटेलला गिफ्ट म्हणून खूप सारी भांडी आणलीत, गाडीमध्ये आहेत, ती घ्या. केलीस ना फॉर्मॅलिटी? ठेवून घे ग. तुझ्या लग्नासाठी आणली होती, रुखवतात ठेवायला. संसारात नाही, कमीत कमी इथे तरी उपयोगी येतील ना. बाय. आनंदी, तुला माहिती आहे आपल्या आश्रमातल्या मुलींसाठी निधी गोळा केला जातो. तुझ्यासाठी असलेल्या निधीमधून ही मी अन्नपूर्णेची आणि गणपतीची मूर्ती आणली तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून. आमची आई यायला पाहिजे होती राव, लय मजा आली असती. पण आपलं सगळं इतकं फटाफट ठरलं ना, काय सांगून पण फायदा नाही असं झालं. आणि आमची सगळी गँग, सिंधू, कावेरी, नर्मदा, अरे सगळ्या आल्या असत्या ना, आठवड्याभराचं जेवण संपलं असतं आपल्या हॉटेलचं. काहीच टेन्शन नाही. आपण आनंदीला सांगितलं असतं त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला. ओव्याचा शिरा, लिंबाची अनारसी, पडवळाचं लोणचं, गुलमोहराचा रस्सा. पण तुला एक टेक्निकल प्रश्न विचारू का? नाही बोलले तर नाही विचारणार का? विचार. नाही, मला सांग, तुझ्या बहिणींची नावं काय? नर्मदा, कावेरी, सिंधू. सिंधू. म्हणजे टेक्निकली तुझं नाव गोदावरी असलं पाहिजे ना? नाही, त्याची एक वेगळी स्टोरी आहे. काय स्टोरी?
माझ्या काकाला 3 पोरं झाली. मग त्याची नावं त्यांनी निवृत्ती, नांदेव, सोपान ठेवले. मग जेव्हा मी झाले तेव्हा माझं नाव मुक्ताबाई ठेवलं. अच्छा, म्हणजे सिक्वेन्स संपला म्हणून नद्यांची नावं सुरू झाली. नाही रे, त्याची एक वेगळी स्टोरी. काय आता? काय झालं, माझा जन्म झाल्यानंतर आमच्या गावाकडे लई दुष्काळ पडला. मग आमच्या बाकडे पैसे नाहीत, बालय कर्जबाजारी झाला. मग कोणतरी एका भटजीने आमच्या बाला सांगितलं, तुम्हाला जर पुढचा पोरगा झाला तर त्याचं नाव वरून ठेवा, पण जर पोरगी झाली तर तिचं नाव नदीवरून ठेवा. त्याच्या पुढे 3 नद्या आल्या, पण पाऊस काय पडला नाही. हसतेस काय ग तू? अरे मग काय, असू नाही तर का रडू? अरे सगळ्यात मोठा जोक आहे यार. तू खूप रेअरली हसतेस ना मुक्ता. म्हणजे जेव्हापासून मी तुला ओळखतोय तेव्हापासून एक तर तू पोरांना हाणतेस, किंवा पोरांकडे संशयाने बघतेस, किंवा पोरांना शिव्या घालतेस. पण आजकाल आमच्यात राहून थोडी थोडी हसायला लागलीस. काय आहे ना, तुम्ही सगळे इतके कॉमेडी आहे ना, मग मला हसावंच लागतं. कोण पण हसेलच की. आम्ही कॉमेडी आहे का? मग आणि तू नाहीयेस? मला शिकव ना असं हसायला. काय? मला शिकव ना असं हसायला. काय पण काय शिकव ना. अरे कसं कसं असं कसं शिकव? कसं कसं? ए पप्या, इकडे बाई रिक्षा घेऊन येतो. चला काका. हे बघ, माझ्याकडून गिफ्ट म्हणून तुला ना लोणची, पापड, कुरडया, चटणी आणले. तू पण खा आणि तुझ्या कस्टमरला पण खाऊ घाल. काय नाहीतरी तू घरी येत नाही म्हणून इथं आणून दिलं. आणि हे बघ, कमी पडले ना, अजून लागले ना तर मला सांग, मी दिल बनवून तुला. त्या निमित्तानं घरला तरी येशील, आहे का नाही? चल येते मी. आई, मी घरी येत नाही म्हणजे मला आठवण येत नाही असं नाही. मला आठवण येते, काम आहे ना खूप इकडे. अरे बाळा, पहिले तू काम धंदा करत नव्हता म्हणून जीवाला घोर होता. आता तू काम धंदा करणार आहे पण घरापासून लांबच राहणार ना, मग जीवाला घोर लागणार ना आमच्या. पप्या, एक विचारू, मी अशी कशी बोलते मोठ्या मोठ्याने, कशी वागते, उठते, बसते, तुला माझी लाज नाही वाटत ना आई म्हणून? नाही ग आई, माझी मदर इंडिया ग, माझी सोनुली ग, माझी लाडुली ग. मी तुम्हाला जागा दिली, सामान दिलं, अजून एक गोष्ट द्यायची होती, ही चावी. माझा बाबा आजारी असताना मी त्याचा हॉटेल चालवलं म्हणून खुश होऊन त्यांनी मला ही चावी दिली. आज तो नसताना तुम्ही हॉटेल चालवताय म्हणून ही चावी तुम्हाला. कसली चावी ही? मलाही माहिती नाही, पण त्याची आठवण म्हणून ठेवून घ्या ना. पप्पी ग, माझी सोनी ग, नको ना बाई, दंगोय बाई, गप ना. ए सांग ना बाई, ही ऐकतच नाही. आपली पप्पी जी आहे ती मुलींकडे बघायला घाबरते, पण आज काकू या सगळ्यांकडे टक लावून बघत होत्या रे. गप्पी. अरे पण तुझा बाबा काही कसं बोलले नाहीत रे? त्यांना आवडलं नाही का सगळं हे? आपला डॉन तसाच आहे. परत डॉन. आमचे नाना तसेच, शब्द काढत नाही पण बोला तो बोला 50 तोला असा हिशोब असतो त्यांचा. हो यार, मला तर आधी वाटलं ते मुके आहेत, पण आय लाईक गौरवचे बाबा. टक्कल मस्त सूट करतं त्यांना. गिफ्ट पण भारी भेटल्या. हो यार, पण सगळी गिफ्ट हॉटेललाच, आपल्याला कोणीच काही गिफ्ट दिलं नाही. पण हे हॉटेल आपलंच आहे ना. बट स्टील यार, खयाली पुलाव मध्ये होऊ दे ना रॉयल कारभार. हे घ्या, तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी आणलंय मी. काय? एक मिनिट, सगळ्यांसाठी गिफ्ट्स आहेत